वसई विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहाताई दुबे पंडित आता सध्या माझ्यासोबत आहेत। ताई, काय सांगणार की आपण एक 35 वर्षाचं जे साम्राज्य असणारं जितेंद्र ठाकूर यांचं या विधानसभेमध्ये पराजय केलेला आहे। आता या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभेची फेर तपासणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडे त्यांनी अर्जसुद्धा दिलेला आहे। याबाबत आपण काय सांगणार? हे बघा, जर त्यांना निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल तर कायदेशीर पद्धतीने तसा अर्ज करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी जर तसा त्यांच्या अधिकाराचा जर तो वापर करायची त्यांची इच्छा असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे ती मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे उमेदवार म्हणून किंवा आता निवडून आल्यावरती वसईचे आमदार म्हणून माझा त्याच्याशी संबंध नाही आहे। तो निवडणूक आयोग आणि ते उमेदवार त्यांच्यातला प्रश्न आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जर कायदेशीर अधिकार त्यांचा असेल तर त्यांनी तो वापरावा। जो काही निर्णय असेल तो निवडणूक आयोगाने त्यांना द्यायचा आहे। तुम्हाला काय वाटतं की ह्या खरंच जे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या बाबतीत की घोळ आहे, संशय आहे, असं सगळं सांगितलं जाते, नेमकी तुम्ही एक विजयी उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं? आमचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच प्रक्रियेमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत। कुठे जिंकतं, कुठे हार होते, तर ही सगळी प्रक्रियेचा भाग आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचा विश्वास आहे ते चालतंय, ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।